नाशिक रोड महाकर्मभूमी बुद्धविहाराजवळ गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बुद्धविहाराची देखभाल करणारे साहेबराव गायकवाड यांच्या घरावर कोणतीही पूर्वलेखी सूचना न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता। या कारवाईमुळे गायकवाड कुटुंब उघड्यावर आलं होतं। स्थानिक बौद्ध समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत होती। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जागा पोस्ट विभागाची असल्याचं कारण देत अतिक्रमण हटवण्यात आलं। मात्र अचानक आणि तातडीनं करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत होते। कुठलाही अडथळा नसताना एवढ्या घाईत कारवाई का, असा सवाल नगरसेवक शरद मोरे यांनी प्रभाग सभेत उपस्थित केलाय। या प्रकरणात नाशिक रोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी अमित पवार यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। नगरसेवक शरद मोरे सरांनी सांगितलं की अतिक्रमण विभाग भाजी विक्री करणाऱ्यांना त्रास देऊन पैसे मागत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मात्र अतिक्रमण विभागाच्या कामकाजावरून वातावरण चांगलंच तापलं। अतिक्रमण अधिकारी अमित पवार यांच्यावर नगरसेवकांनी गंभीर आरोप करत त्यांना सभेतून बाहेर जाण्यास सांगितलं। तसंच त्यांच्या निलंबनाचीही मागणी करण्यात आली। नगरसेवक मोरे यांनी भाजी मार्केटमधील अतिक्रमणाच्या कारवाईत चिरीमिरी घेतली जात असल्याचा गंभीर आरोप केलाय। तसंच बुद्धविहार परिसरातील काढण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय, पण अधिकारी उत्तर देऊ शकले नाही। सीमा ताजने यांनी अतिक्रमणाच्या प्रश्नावर प्रशासनाचं लक्ष वेधलंय। मीडिया मॅडम मी स्वतः त्याला इन्व्हेस्टिगेट सील करतो नाही वर्ण खूप गरजेचं आहे। आणि अजून एक प्रभागामध्ये सध्या प्रत्येकाच्या जे पण काही कुंभमेळा अंतर्गत रस्त्याच्या बाजूला कामं चालू आहे, जे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही असो पण जे पण काही सुपरवायझर आहेत तर त्यांची काही लोक आहेत की सध्या जे पण काही काम चालू असताना पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या, अक्षरशः मागे पण त्यांनी त्याच्यावर मातीची ढिगाळ लावून दिली आणि प्रमाणाच्या बाहेर पाण्याची गळती चालू झालेली आहे। आपण इकडे एका साईडने लोकांना सांगतो पाणी वाचवा, पाणी ठेवा आणि दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने जर पाणी गळती राहिली तर त्यामुळे लोकांना पाणी पुरवठा होत नाही। रोज एक दिवसाआड आम्हाला पाणी संदर्भात फोन आले आम्हाला त्यांना उत्तर काय द्यावं असं होतं। तर तुम्ही संबंधित सुपरवायझरला मी त्या दिवशी पण सांगितलं होतं 5 पटीने महापौरांनी सांगितलंय त्यांना दंड करायचा, तर केलाय का? याच्या आधी 2 ते 3 वेळा आमच्या गावाला ते झालेलं आहे। नगरसेवकांनी अमित पवार यांना तातडीनं निलंबित करण्याची मागणी केली। सभेत गोंधळ वाढल्यानं नगरसेवक प्रशांत दिवे यांनी सांगितलं की अमित पवार हा अधिकृत अतिक्रमण अधिकारी नसून तो प्रभाग सभेत आलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला। झालेल्या प्रकाराची सर्व माहिती सन्माननीय सभापतींना मी त्याच वेळेस दिलेली होती। आता तुम्हाला आठवतं की अतिक्रमण शेतकऱ्यांच्या बद्दलची माहिती दिलेली। त्याबद्दल दुसरा अतिशय खेदनाक विषय आहे की सर्व भीमांचं श्रद्धास्थान असलेलं महाकर्मभूमी बुद्धविहार येथे प्लॉटच्या पाठीमागे जागेच्या प्लॉटमध्ये जी जागा सन्मान आपले भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 मध्ये दीनबंधू दयाल वाचनालय चालू केलेलं होतं। दीनबंधू वाचनालय आणि त्या वाचनालयाच्या आवारात बुद्धविहाराची स्थापना झालेली। ते दोन्ही प्लॉट तिथे जे आहे बुद्धविहाराचे, तिथे बुद्धविहाराचा रखवालदार राहत होता आणि बुद्धविहार कमिटीने वारंवार विभागीय अधिकाऱ्यांना असेल, आयुक्तांना असेल रिक्वेस्ट करूनही सांगितलं की ही जागा बुद्धविहार कमिटीसाठी आरक्षित आहे। तरी त्या ठिकाणी बुद्धविहार कमिटीचे त्या ठिकाणी पत्रव्यवहार झालेले असून तो केंद्र शासनाचा प्लॉट असून त्या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे कुठल्याही प्रकारची पूर्वक सूचना नसताना महाकर्मभूमी बुद्धविहार येथील तिथलं जो रखवालदार आहे त्याचं अतिक्रमण काढलं गेलं। ते का काढलं गेलं, कशा पद्धतीने काढलं गेलं त्याचा पण सविस्तर तुला त्या ठिकाणी करण्यात येतं। विभागीय अधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा आणि त्याचा केंद्र शासनाने आपला पत्रव्यवहार चाललेला आहे, सर्व पुरावे तुम्हाला दिले असतानाही तुम्ही त्याची कारवाई का केली? कुठल्या बिल्डरच्या घशात घालायचा का तो प्लॉट किंवा
दलित जनतेच्या भावनांची खेळण्यासाठी त्यावर कारवाई केली का याचं स्पष्टीकरण आपण द्यावं. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक केशव पोरजे म्हणाले की पवारला तत्काळ निलंबित करा अशी त्यांनी मागणी केली आहे. की महापालिकेच्या जागेत खुल्या जागेत अतिक्रमण होते, त्यांनी तोडलं का नाही अतिक्रमण? पहिलं बाहेर काढा, आणि तो अधिकारीच नाहीये, एकदम बरोबर आहे. पहिल्याला बाहेर काढा. कारण सांगतो मी तुम्हाला, घरपट्टी विभागात होता तिथं सुद्धा त्यांनी पैशाचा घोळ केला तुम्हाला. त्याचे देखील पुरावे देऊ शकतो की लोक तुम्ही जर म्हटले तर पुढच्या प्रभाग समितीच्या सभेत मी त्या लोकांना आणू शकतो. काम करायचं नाही, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, शेतकऱ्यांच्या पाट्या उचलायच्या आणि शेतकऱ्यांकडे पुढे जाऊन ते पैसे घ्यायचे. मोरे सर जे बोलले याच्यात कुठलीच गोष्ट खोटी नाही. जिथं पैसे भेटेल अधिकारी तिथंच काम करतात. या अधिकाऱ्याला जर वटणीवर आणलं नाही, त्यांच्या डोक्यात अजून ती हवा आहे की इथं प्रशासन आहे. 4 वर्ष आमचं राज्य होतं, यांच्या डोक्यात तेच आहे. त्याच्यात समोरचं उदाहरण देईल मी, ते माहीत. आपण प्रभागाची ज्यावेळेस सभा काढली, ही कुलकर्णी साहेब तुम्हाला कधी माहित आहे? हा, शनिवारी, बरोबर ना? म्हणजे माहीत का चालू नाही कोणाचीच? ही वेळ का आली आमच्यावरती? प्रभाग सभेत सर्वच नगरसेवकांच्या मागणीनंतर सभापती रमेश धोंगडे यांनी अतिक्रमण विभाग अनधिकृत अधिकारी अमित पवार यांची सभेतून हकालपट्टी केली. या संदर्भात नगरसेवक शरद मोरे, अध्यक्ष विलास गांगुर्डे, ज्येष्ठ बौद्धाचार्य ट्रस्टी चावदास भालेराव यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन ही कारवाई थांबवण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई स्थगित करण्याचे निर्देश दिल्याचा दावा मोरे यांच्याकडून करण्यात आला आहे. मालाची विक्री करत असतो आणि तो आमच्या इथे येऊन माल विकतो, परंतु आपल्या अतिक्रमण विभागाने अतिशय निर्दयीपणे म्हणजे अतिशय क्रूर पद्धतीने काही शेतकरी बांधवांवर कारवाई केलेली आणि कारवाई पण अशी केलेली जो शेतकरी बांधव त्याचा भाजीपाला घेऊन येतो तो भाजीपाला जप्त केलेलाच आहे, परंतु जप्त करून त्याचे जे काही काटे असतील, त्याचे काही जे इतर वस्तू असतील त्या जप्त करून त्याच्यावर नकारात्मक मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. आणि जो शेतकरी जो भाजीपाला विक्रेता आहे तो ज्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना जर त्याचा दंड माफ व्हावा म्हणून विनवणी करत असेल आणि जर अधिकारी त्यांच्याकडून जर काही पैशांची मागणी करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. बऱ्याच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे त्यांचा माल जप्त केल्यानंतर की पुढे जाऊन त्यांचा एखादा मध्यस्थी, ठीक आहे तू इतके पैसे दे मग तुझा माल सोडून देतो, त्याचा माल सोडून द्यायचा. आणि गरीब भाजी विक्रेत्याकडे जर पैसा नसेल तर तो त्याचा माल सोडायचा नाही, त्याचा माल जप्त करायचा. आणि तुझा कोणाला सांगायचं, कोण तुझा नगरसेवक आहे, कोण लोकप्रतिनिधी आहे, कोणाकडे जायचं, कोणाला सांग, काय करायचं ते मी बघून घे. अशा पद्धतीचे जर ते शेतकऱ्यांना उत्तरं देत असतील तर ते अतिशय चुकीचे आहे. आणि अक्षरशः त्यांचा माल जप्त केल्यानंतर तो माल जप्त केलेला तोही परत न करता त्यांचे माल गोडाऊनला जमा आहे असं दाखवतात, परंतु तो माल इथे इतर व्यापाऱ्यांना विकला जातो. त्या विकलेल्या मालाचा पण पैसा ते कमवतात. अशा पद्धतीची चुकीची कामं करतात. अशा प्रकारचे व्हिडिओ, अशा प्रकारची पूर्ण रेकॉर्डिंग त्यांची माझ्याकडे उपलब्ध आहे. अशा प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. आणि या ठिकाणी या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे कोण हे अधिकारी आहे यांनी शेतकऱ्यांवर अतिशय क्रूरपणे त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. बऱ्याच वेळेस मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे त्यांना की असं करू नका. अतिक्रमण म्हणजे अधिकारी आहे का नाही हाच मुख्य प्रश्न आहे. ते कुठल्या पदावर आहे, काय करतात मला माहिती आहे. अंकुश पवार नाव द्यायचं, अमित पवार काय करते सांगा तुमचं. कधीपासून आपल्याकडे भाजी मार्केट व्यतिरिक्त अजून तुम्ही किती कारवाया केल्या आहेत?
चुकीची माहिती देत आहे. माझं स्वतः आयुक्त आणि दीनबंधू वाचनालयाची स्थापना मध्ये आधी जो प्लॉट जर बौद्धविहार कमिटीला जर आरक्षित केलेला आहे त्यावेळेस तो 1965 मध्ये पोस्ट ऑफिसला जाऊ शकता. त्याचे सर्व पुरावे मी माहिती काढले, त्याची सर्व माहिती पण दिलेली. तरी तुम्ही जाणीवपूर्वक कुठल्या तरी बिल्डरला कुठल्या तरी व्यावसायिकाला ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी चुकीच्या पद्धतीने ते अतिक्रमण केलेले आहे. त्याचा मी निषेध करतो. की जागा त्या अतिक्रमण ज्या पद्धतीने अतिक्रमण केलं, महाक्रमण बुद्धविहार ट्रस्टचे सर्व सदस्य सर्व सभासद त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली तरी तुम्ही त्यांचं ऐकलेली. ही जागा ती सर्व पूर्व करून बुद्धविहार कमिटीच्या ताब्यात द्यावी. जोपर्यंत तो न्यायप्रविष्ट विषय निकाल लागत नाही तोपर्यंत त्याचा कुठल्याही प्रकारचे तुम्ही हस्तक्षेप करू नये ही विनंती. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.